ही हृदयस्पर्शी कथा ऐकून तुमच्या डोळ्यातसुद्धा पाणी आल्याशिवाय राहणार नाही. नक्की ऐका. सागर रागात मुक्ताला म्हणाला, माझ्या ऑफिसची कागदपत्रं असलेली फाईल कुठे ठेवली आहे? त्याचा आवाज बाहेर हॉलमध्ये येत होता. मुक्ता तिच्या सासू सासऱ्यांना चहा नाश्ता देत होती. ती पळतच खोलीत गेली. तिने बघितलं तर सगळं कपाट खाली जमिनीवर अगदी अस्ताव्यस्त पडलं होतं. तिने सागरला विचारलं, काय शोधताय? तो अगदी रागात तिच्याकडे बघत म्हणाला, मूर्ख बाई, आत्ता आलीस का? मी केव्हापासून आवाज देतोय. माझी ती फाईल कुठे ठेवलीस? मुक्ता आश्चर्याने म्हणाली, पण मला कुठे दिली होती तुम्ही? आणि ही काय अवस्था करून ठेवली आहे तुम्ही खोलीची? सागर रागात म्हणाला, माझ्याशी वाद घालू नको हां. जर मला ती फाईल नाही मिळाली ना तर मी सगळं घर उलथपालथ करून टाकीन. मुक्ता म्हणाली, तुम्ही थोडं थांबा, मी बघते. असं म्हणत तिने इकडे तिकडे शोधायला सुरुवात केली आणि एका गड्ड्यात ती सगळ्यात खाली ती फाईल तिला सापडली. तिच्या हातातून रागात ती फाईल हिसकावून घेत सागर नाश्ता न करता ऑफिसला निघून गेला. मुक्ता काही न बोलता तिथून गेली आणि तिने किचन आवरायला सुरुवात केली. सागर आणि मुक्ताच्या लग्नाला काही दिवसच झाले होते. सुखी आणि संपन्न कुटुंब बघून मुक्ताच्या आईवडिलांनी तिचं लग्न त्या घरात केलं. सागर हा एकुलता एक मुलगा होता. मुक्ताला एक नणंद होती. तिचं लग्न आधीच झालं होतं. मुक्ताचे सासरे पण रिटायर झाले होते. त्यांच्या घरात कसलीच कमतरता नव्हती. तरीसुद्धा मुक्ता त्या घरात खुश नव्हती आणि त्याचे एकमेव कारण म्हणजे सागरचा स्वभाव. सागरचा मूड चांगला असेल तेव्हा तो खूप प्रेमाने वागायचा, पण जेव्हा एखादी गोष्ट त्याच्या मनासारखी होत नसायची तेव्हा मात्र त्याचा सगळा राग हा मुक्तावर निघायचा. तिचे सासू आणि सासरे मात्र अशा वेळी कानात बोळे घालून बसायचे. एक दोन वेळा तिने तिच्या सासूला याविषयी सांगितलं सुद्धा, पण त्यावेळी उलट तिलाच ऐकून घ्यावं लागलं होतं की पुरुष तर असेच असतात, पण तू संधी कशाला देते? मुक्ताच्या शांत स्वभावामुळे आणि घरात उगाच कलह नको म्हणून ती गप्प बसायची. मुक्ता बेडवर पडून सकाळची घटना आठवत असायची आणि एक दिवस सकाळची घटना आठवत बसली होती. तेवढ्यातच तिचा फोन वाजला. तिची इच्छा नव्हती तरी पण तिने मोबाईल उचलला. बघितला तर तिच्या मैत्रिणीचा म्हणजे जयाचा फोन होता. आज तिच्या सगळ्यात जवळच्या मैत्रिणीचा फोन आला होता. तरी पण मुक्ताची इच्छा नव्हती की फोन उचलावा. काही वेळाने पुन्हा जयाचा फोन आला. काहीतरी महत्त्वाचं असेल म्हणून मग मुक्ताने फोन उचलला. दुसरीकडे कायम आनंदी असलेली जया होती. तिने विचारलं, कशी आहेस तू मुक्ता? त्यावर मुक्ता म्हणाली, मी तर ठीक आहे, तू कशी आहेस? पलीकडून जया म्हणाली, चल तयार कर, उद्या येते मी तुझ्या घरी. तुझ्या शहरात माझ्या ऑफिसचं थोडं काम आहे. एक रात्र राहीन तुझ्या इथे. चल उद्या भेटूया. असं म्हणून तिने फोन ठेवून दिला. मुक्ताला काही बोलायचा किंवा नकार देण्याची वेळच तिला मिळाली नाही, संधीच दिली नाही. संध्याकाळी सागर घरी आला आणि येताना त्यांनी गरमागरम समोसेही आणले होते. त्याच्या हातात पाकिट बघून मुक्ताने ओळखलं की सागरचा मूड आज चांगला आहे. चहा नाश्ता झाल्यावर तिने जया येणार असल्याची गोष्ट घरात सगळ्यांना सांगितली. सागरचा मूड चांगला होता, त्यामुळे सागर पण मुक्ताची मैत्रीण येणार होती म्हणून खूप खुश होता. सागर मुक्ताला म्हणाला, अरे वा, छान आहे की मग, येऊ दे आणि तू पण थोडी आवरून बस. कितीही केलं तरी तुझ्या माहेराकडून पहिल्यांदाच कुणीतरी येतंय. हे ऐकून मुक्ताला थोडं बरं वाटलं आणि ती आनंदाने तिच्या मैत्रिणीची वाट बघू लागली. दुसऱ्या दिवशी जया आली. बोलका स्वभाव आणि बिनधास्त असल्यामुळे जया लगेच मुक्ताच्या सासू सासऱ्यांसोबत मिसळली. जेव्हा सागर घरी आला तेव्हा तो सुद्धा तिला नीटपणे भेटला. मुक्ता पण आनंदात होती. रात्री जेवणासाठी सगळी तयारी मुक्ताने केली. टेबलवर जेवण ठेवलं आणि ती सगळ्यांना वाढू लागली. जेवण वाढताना अचानक तिच्या हातून थोडीशी भाजी सागरच्या हातावर सांडली. सागर रागात तिला म्हणाला, तुला तर जेवण वाढायची पण अक्कल नाही. हात भाजला की माझा. सागर तिच्याकडे रागाने बघत ओरडला. तशी मुक्ता खूप घाबरली.
मग सागर जयाकडे बघून म्हणाला, ही मुक्ता तुमची मैत्रीण असेल असं कुठल्याच अँगलने वाटत नाही. तुम्ही बघा किती स्मार्ट आणि आधुनिक. आणि हिला बघा, हिला तर जेवण वाढायची पण साधी अक्कल नाही. एकीकडे जयाला मुक्ताच्या नवऱ्याचं हे असणं वागणं बघून आश्चर्यच वाटलं, तर दुसरीकडे आपल्या मैत्रिणीसमोर अपमान झाल्यामुळे मुक्ताच्या डोळ्यात पाणी आलं. सागरला काही उत्तर न देता जयाने मनात नसताना देखील कसंबसं जेवण उरकलं आणि प्रवासाने कंटाळा आला असणं कारण सांगून ती झोपायला निघून गेली. रात्री झोपताना जयाच्या खोलीत पिण्यासाठी पाण्याची बाटली ठेवायला मुक्ता आली तशी जयाने तिला घट्ट मिठी मारली. आपल्या मैत्रिणीच्या मिठीत येताच मुक्ताला राहावलं नाही आणि ती हमसून हमसून जोरजोरात रडू लागली. जया तिला म्हणाली की तू एवढं सगळं सहन का करत आहेस? तू तर शिकली सवरलेली आहेस, मग चुकीच्या गोष्टींना विरोध का करत नाही आणि स्वतःच्या हक्कासाठी आणि आत्मसन्मानासाठी लढायला शिक. मुक्ता म्हणाली, जया हे बोलायला जेवढं सोपं आहे तेवढंच करायला खूप अवघड. जया म्हणाली, काही अवघड नाही मुक्ता, फक्त हिंमत पाहिजे. चुकीला चूक म्हणायला आणि बरोबरला बरोबर म्हणायला. जयाला काही केलं उत्तर न देता मुक्ता त्या खोलीतून बाहेर आली. दुसऱ्या दिवशी सकाळी मुक्ताला पण जायचं होतं. सगळेजण नाश्ता करण्यासाठी डायनिंग टेबलवर बसले होते. फक्त मुक्ता एकटीच पराठे बनवत होती. त्यामुळे मग जया तिला मदत करायला जाणार होती, पण मुक्ताच्या सासूनं असं सांगून थांबवलं की 4 माणसांसाठी पण एकटी पराठे बनवू शकत नाही का? तेवढ्याच सागर म्हणाला, मुक्ता हात जरा लवकर चालव. झोपली की काय किचनमध्ये? आणि विसरू नकोस की जयाला जायचं आहे आज. कधीतरी काम फास्ट करत जा की. आपल्या मैत्रिणीचा होत असलेला अपमान बघून आता मात्र जयाच्या सहनशक्तीचा अंत झाला आणि ती हे विसरली की ती आता तिच्या मैत्रिणीच्या सासरी आहे. जया म्हणाली, हे असं काय बोलताय तुम्ही आणि कसली माणसं आहात तुम्ही? सागर, तुम्हाला तर एवढंसुद्धा समजत नाही की मुक्ता तुमची बायको आहे. तुमची बायको, ती तुमची नोकर नाही. ती तर म्हणते असं कोणी आपल्या नोकरांशी सुद्धा बोलत नाही. माझ्यासमोर तुम्ही सगळी लोक तिच्याशी असं वागता, तर मग माझ्या मागे तुम्ही तिच्याशी कसं वागत असाल? पलीकडून मुक्ता म्हणाली, गप्प बस जया. पण रागात असलेली जया काही गप्प बसणार नव्हती. ती पुन्हा म्हणाली, मी का गप्प बसू मुक्ता? तेवढ्यात मुक्ताच्या बोलण्याचा राग असलेली मुक्ताची सासू म्हणाली आणि ती रागवतच म्हणाली, असली मैत्रीण बनवतेस का तू? हिला तर साधं आदर संस्कार काहीसुद्धा नाहीत. नीट समजावून सांग तुझ्या मैत्रिणीला की ती पाहुणी आहे इथे. पाहुण्यांनी दुसऱ्यांच्या घरातल्या भानगडीत बोलायचं नसतं. त्यावर जया म्हणाली, आदर आणि संस्कार माझ्यात आहेत काकू, म्हणून तर कालपासून मी गप्प आहे. जर का दुसऱ्याचा आदर करायचा शिकवायचा असेल तर तो तुमच्या मुलीला शिकवा आणि मुलालाही. मला नाही, कारण त्याला एवढंसुद्धा कळत नाही की आपल्या बायकोशी कसं वागायचं असतं. आणि तुम्ही सगळेजण नीट कान उघडे ठेवून ऐका. खास करून सागर, तुम्ही. मुक्ता तुमची बायको आहे. तिला तिच्या वाटणीचा मानसन्मान हा मिळालाच पाहिजे. नाहीतर मी एक समाजसेविका आहे. घरगुती अन्याय करणाऱ्याच्या विरोधातच मी काम करते. पुढे मग तुम्हाला काही सांगण्याची गरज नाही. मुक्ता, तू एक शिकलेली मुलगी आहेस. असं प्रत्येक वेळी सासरच्या आणि नवऱ्याच्या त्रासाला कुठपर्यंत सहन करत राहणार आहेस? फक्त कपडे घातले म्हणजे आपण स्मार्ट होत नाही सागर, तर त्यासाठी आपले विचारसुद्धा तसे असावेच लागतात. मुक्ता तुमची बायको आहे आणि मानसन्मान मिळवणं हा प्रत्येक बायकोचा हक्क आहे. बायको म्हणजे काही पॅचिंग बॅग नाही की आलं मनात की काढला त्यावर राग. जयाचं हे सगळं बोलणं ऐकून सागरला आता त्याची लाज वाटू लागली, कारण त्याची चूक त्याला आता स्पष्ट दिसू लागली होती. जया तर आपल्या आल्यापावली माघारी तिच्या घरी निघून गेली होती, पण जाता जाता तिने सागरला आणि त्याच्या घरातल्यांना चांगलाच आरसा दाखवून गेली होती. त्यासोबतच ती तिच्या मैत्रिणीच्या आयुष्यात पुन्हा एकदा आनंद भरून गेली होती. तर मग मित्र आणि मैत्रिणींनो, तुम्हाला ही कथा कशी वाटली? कथा आवडली तर कथेला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा.
भेटूया अशाच एका नवीन कथेसोबत. तोपर्यंत धन्यवाद.